परळी नगरीत आल्यानंतर परळी वैजनाथला मी जाऊन आले दर्शनासाठी. मला जरा उशीर झाला तर यांनी लगेच हायजॅक केला कार्यक्रम. बरोबर नाही. कोण होस्ट पाहिजे तुम्हाला? नाही नाही, एवढं प्रेमाने बोलताय. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नम्रतापूर्वक नमस्कार. माननीय साहेबांना नम्रतापूर्वक नमस्कार. आज मी असं ठरवलं की परळीत आपण पहिल्यांदा आलोय. आपण पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्य जत्रा परळी लोकांबरोबर तुमच्या बरोबर बसून बघूया. त्यामुळे आज मी इथे तुमच्यासारखीच प्रेक्षक म्हणून आली आहे, तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली आहे. त्यामुळे महेश सर, तुम्ही खूप छान अँकरिंग करताय. आज तुम्हीच करा. आज मला कार्यक्रम बघण्याचा आनंद मिळू दे आणि म्हणूनच मी आता इथे बसून तुमच्या बरोबर हा कार्यक्रम बघणार आहे. पण तुम्ही इथे आलात, पुन्हा सगळ्यांकडून तुमचं धन्यवाद. आणि समोर बसून कार्यक्रम बघण्याचा तुमचं जे स्वप्न होतं ते आज पुरं होतंय. जरा जोरदार टाळ्या थँक्यू झाल्या सो पाहिजे. मच सगळ्यांना. मी एवढंच म्हणेन की आपण सगळे एकतर तुम्ही सगळेजण खूपच भाग्यवान आणि नशीबवान आहात. तुम्ही परळी नगरीत राहता. रोज तुम्हाला महादेवाचं दर्शन होतं. क्या बात है. मला इथे येऊन असं झालं की किती लकी माणसं आहात तुम्ही. आम्हा मुंबईकरांना काही सोय नाही बघा. ठेवून खूप बरं वाटलं. एक तर महादेवाचं दर्शन झालं. इथे मला जेव्हा विचारलं आमिर दादांनी हास्य जत्रेच्या शूटवर तू येणार का, म्हणलं परळी वैजनाथ मध्ये 12 ज्योतिर्लिंग. हा म्हणलं ते हा येणार, नक्की येणार, असं झालं मला. सो आयुष्यात पहिल्यांदा मी इथे आले आणि तुम्हाला सगळ्यांना भेटू शकले. मुंडे साहेबांचं एवढं छान आयोजन बघू शकले. आई शपथ सांगते, पुण्या मुंबईपेक्षा जास्त भारी आयोजन केलंय बरं का. मला वाटतं की मुंडे साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. काय असा नेता, चांगल्या दिलाचा नेता मिळणं फार गरजेचं असतं आणि तुम्हाला मिळालंय. तुम्ही सर्वस्वी खूप नशीबवान आहात.